नमस्कार. आशापुरा देवीच्या महात्म्याचे थोडंसं आपण सेवावलं बघतोय. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. या देवी सर्व भूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमः. प्राचीन काही देवी देवता जोगिनी म्हणून भूतरावर येत असत आणि जोगवा मागत फिरत असत. एकूण 7 बहिणी असलेल्या या देवी म्हणजे एकवीरा देवी, महालक्ष्मी, वज्रेश्वरी, शीतला, हरबा, सत्वा आणि आशापुरी देवी. या देवतांनी आपले अधिष्ठान निसर्गरम्य अशा परिसरामध्ये केलं. त्याला कारणही तसंच आहे. यदा यदा ही धर्मस्थ ग्लानिर्भवती भारत. जेव्हा धर्मावर आणि देशावर परकीय आक्रमण येतं तेव्हा आदिमाता कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये अवतरतात आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करत असतात असं गीतेत म्हटलं आहे. सन 1422 ते 1234 या काळखंडामध्ये पोर्तुगीजांनी स्थानिक लोकांवर अत्याचार आणि धर्मप्रचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळेमध्ये दैवी चमत्काराने याच टेकडीवर भुयारामधून असंख्य मोठमोठे असे भुंगे निघू लागले आणि त्यांनी फिरंग्यांना चावून सहयोगी पळो करून सोडले. अखेर दुष्ट फिरंग्यांच्या बेक्यातून बेटाची सुटका झाली आणि त्या बेटाचे महत्त्व वाढले. अशा या बेटावर गूढ अदृढ शक्तीचा संचार असल्याचा साक्षात्कार ग्रामस्थांना वेळोवेळी येऊ लागला. बेटाच्या आसपास जे लोक मासेमारी करत होते त्यांना अमाप मासे सुद्धा मिळायला लागली आणि त्याच काळात पांढऱ्या शुभ्र अशा घोड्यावर बसून एक असामान्य तेजस्वी देवता गावामधून फेरफटका मारत असल्याचे त्यावेळेस त्या समाजातील भक्तांनी पाहिले. असेच एकदा या स्थानाकडे नियमित येणाऱ्या एका गुराख्याला देवी प्रसन्न होऊन तिने पोते भरून कोळसे दिले. घरी गेल्याशिवाय पोत्यात काय आहे ते पाहू नकोस. परंतु उतावळ्या गुराख्याने ते पोते उघडून पाहिले तर त्या पोत्यामध्ये कोळसे होते. याचा उपयोग काय म्हणून त्याने येता येता खाट सर्व परिस्थिती आपल्या धर्मपत्नीला सांगून त्याने ते रस्त्याच्या कडेला जे कोळसं होतं ते फेकून दिलं आणि जे काही घडलेली घटना होती, जो चमत्कार घडला होता त्याने सगळ्या त्याच्या पतीला सांगितलं. तिने ते जे पोतं जे होतं ते जेव्हा तिने झटकलं, त्या झटकल्यानंतर त्या पोत्यामधून सुवर्णमुद्रा खाली पडल्या आणि ते पाहून गुराख्याला खरंच खूप पश्चाताप झाला. त्यांनी फेकलेला जो कोळसा होता प्रवासी जेटी मार्गिकेच्या समुद्र तळाशी आजूबाजूला छोटे छोटे लहान लहान असे दगडगोट्याच्या रूपाने ते आजही आपल्याला बघायला मिळतात. ही पूर्वजांपासून समाजामध्ये त्यावेळेच्या धुरीणाकडून ऐकीव अशी माहिती आहे. आश्वादेश्वरी तथा आशापुरी म्हणजेच भक्तांच्या आशा पूर्ण करणारी ही जागृत देवता म्हणून या देवीचे नाव आशावरी हे पडलं आहे. प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. पंचक्रोशीतील तसेच बाहेरील राज्यातील भाविक यात्रेकरू पर्यटक देवीचे भक्त या ठिकाणी मनोभावे पूजा करतात, धार्मिक आनंदाने नाहून जातात. विशेष म्हणजे आशापुरा देवीचं वैशिष्ट्य असं आहे की टेकडीच्या गुहेमध्ये हे वास्तव्य आहे. टेकडीच्या आतून गाभाऱ्यातून आरपार असा जाणारा रस्ता आहे. त्यानंतर आईची जी आंघोळीची जागा आहे ती टेकडीच्या वरच्या भागामध्ये अशी कुंड आहे. त्या कुंडामध्ये माता आंघोळ करायची. गाई गुरांना वास्तव्यासाठी सुद्धा वरती मोठा तयार केलेला होता आणि भुयारी मार्ग सुद्धा जर बघायला गेलं तर जिथे वास्तव्य केलेलं आईचं जे खालचं ठिकाण आहे त्या ठिकाणाहून आत वर येण्यासाठी भुयारातून वर येण्याकरता ठिकाण हे लिखित आहे. धन्यवाद.